नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहोत आणि गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जेव्हा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, बच्चूभाऊ कडू यांना तारीख देण्यात आली. त्याच्यानंतर सांगण्यात आलं की कर्जमाफी समितीचा जो अहवाल आहे, तो अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सादर होणार आहे आणि त्यावेळेसच आपल्याला माहीत होणार आहे की कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र होणार आहेत आणि कोणते शेतकरी बाद होणार आहेत. याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण सर्व शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. कारण कर्जमाफी समितीचा जो अहवाल आहे, तो आता अहवाल राज्य सरकारला दाखल केला जाणार आहे. तारखेची घोषणा करण्यात आलेली आहे. त्या तारखेला तुम्हाला समजेल की तुम्ही कर्जमाफीमध्ये पात्र आहात की अपात्र आहात. आजपर्यंत कर्जमाफी समितीकडून प्रत्येक बँकर्स कमिटीच्या मदतीनं अखेर जो कर्जमाफी समितीला अहवाल पाहिजे होता, तो अहवाल आजपर्यंत करण्यात आला आणि त्याची प्रक्रिया आता संपलेली आहे शेतकरी मित्रांनो. आता फक्त त्यांच्याजवळ डाटा तयार आहे. तो डाटा आता राज्य सरकारला दिला जाणार आहे आणि त्याच्यानंतर समजणार की कोणता शेतकरी यामध्ये बसतो आणि कोणता शेतकरी बसणार नाही. कारण जेव्हा हा डाटा राज्य सरकारकडून पाहिला जाईल, त्याच्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक बसेल आणि त्या बैठकीमध्ये तो अहवाल दाखवला जाईल आणि त्या दिवशी हे ठरलं जाईल की कोणत्या शेतकऱ्यांना पात्र करायचं, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करायचं. त्याच्यानंतर शासन निर्णय काढण्यात येईल आणि कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल. कर्जमाफीची तर घोषणा झाली आहे शेतकरी मित्रांनो आणि सर्वांना अपेक्षा ही आहे की मी यामध्ये बसतो का नाही. खूप शेतकऱ्यांना प्रश्न आहेत. काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज आहेत, कोण्या शेतकऱ्यांचं मॉर्गेजचं कर्ज आहे, शेती कर्ज आहे, ट्रॅक्टरवर कर्ज आहे, स्प्रिंकलर म्हणा, जे काही शेतीविषयी कर्ज आहेत तेही शेतकऱ्यांना थोडीशी आशा आहे की आपण यात सापडू का. परंतु शेतकऱ्यांनो, या सर्व गोष्टीची नियमावली राज्य सरकारकडून आता केली जाणार आहे. 15 तारखेपर्यंत जो समितीचा अहवाल आहे, तो राज्य सरकारला पोच केला जाणार आहे आणि राज्य सरकारकडून त्याची पाहणी करून नियम अटी निकष लावल्या जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता यावेळेस राज्य सरकारकडून हा अहवाल पाहिल्यानंतर लागलीच GR काढला जाईल अशी अपेक्षा वाटत नाही आहे. कारण राज्य सरकारकडून या कर्जमाफीमध्ये कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात आणि हे कठोर निर्णय लागलीच जर जनतेपर्यंत सांगितले गेले तर जनतेमध्ये, शेतकऱ्यामध्ये एक रोष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं जे नियम अटी निकष आहेत या जाचक असल्यामुळे काही शेतकरी यातून वगळले जाऊ शकतात. त्यामुळं लागलीच राज्य सरकारकडून या निर्णयाची घोषणा केली जाईल असं वाटत नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, कारण यावेळेसच्या कर्जमाफी समिती निर्माण करण्यात आली आणि परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली या समितीनं पूर्ण काम केलेलं आहे. आता यामध्ये कोणता शेतकरी बसवायचा, अल्पभूधारक, बहुभूधारक असेल तर कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होतील. कर्ज 2 लाखाच्या आत आहे, परंतु त्या शेतकऱ्यांचं कर्ज 2019चं आहे, 17चं आहे. असे काही नियम अटी आहेत. परंतु अजून काही अटी आहेत की 2015ला ज्याची कर्जमाफी झाली आहे, 2017ला ज्याची कर्जमाफी झाली आहे, 2019ला ज्याची कर्जमाफी झाली आहे, ते शेतकरी याच्यामध्ये घ्यायचे का. कर्जमाफीमध्ये 2020चा डाटा घ्यायचा की त्याच्या अगोदरचा घ्यायचा, 22च्या पडून घ्यायचा की 24च्या 23च्या पडून घ्यायचा, या सर्व गोष्टीचा निपटारा आहे. त्याच्यानंतर रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपये द्यायचे आहेत. रेग्युलर शेतकऱ्यामध्ये किती तारखेपर्यंत तो रेग्युलर असला पाहिजे. कारण विधानसभेमध्ये घोषणा करताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले की 9 मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरले त्याच्या अगोदरचेच रेग्युलर शेतकरी घेतले जावेत. मग यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरले 9 मार्चच्या नंतर, ते शेतकरी घेतले जाणार का. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं 2025मध्ये पीक कर्ज आहे ते शेतकरी ह्याच्यामध्ये पात्र केले जाणार का. जे शेतकरी 2025मध्ये थकीत पडलेत किंवा 2025मध्ये रेग्युलर आहेत, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये घेतलं जाईल का. अशा बहुतेक सर्व प्रश्नांची उकल आता मी म्हणतो 15 तारखेच्या नंतर उघड होणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण राज्य सरकारकडून ज्या समितीचा अहवालाची वाट पाहिली जात होती आणि तो सहमतीचा अहवाल
तयार झालेला आहे. आता प्रतीक्षा आहे ती अटी आणि शर्तीची आहे. आता राज्य सरकार याच्यामध्ये किती जाचक अटी घातलं जातं, त्या जाचक अटीतून कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात, कोणते शेतकरी बाद होऊ शकतात, या सर्व गोष्टीचा निपटारा 15 तारखेच्या नंतर होणार आहे शेतकरी मित्रांनो. सर्वांनाच एक आशा आहे, उत्कंठा आहे की जास्तीत जास्त शेतकरी याच्यामध्ये पात्र व्हावे, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. त्याच्यानंतर शेतकरी संघटनांच्या मागण्या समोर आहेतच. कारण नवले साहेब परत राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेत. समितीचा अहवाल काय येतो, याच्यातून निर्णय कुठले होणार, यावरही नवले साहेबाच्या प्रतिक्रिया, परत बच्चूभाऊ कडू यांच्या प्रतिक्रिया, या सर्व गोष्टीवर भविष्यातील कर्जमाफी डिपेंड होणार आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यानं 30 सप्टेंबरच्या आत थकीत आहेत, त्यात बहुभूधारकही आहेत, अल्पभूधारकात आहेत, अत्यल्प अल्पभूधारक बी आहेत. हे शेतकरी पात्र होतील का? या सर्व गोष्टीचा निपटारा सर्व शेतकऱ्यांचा ह्याच्यामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट, या पीक कर्जमाफीमध्ये जास्तीत जास्त जमिनीची अट लावली जाईल असं वाटत नाही आहे. कारण जमिनीचा जर मुद्दा ह्याच्यामध्ये राहिला असता तर 2 लाखाची अट याच्यामध्ये घेतली जात नव्हती. जमीन किती का असेना, परंतु 2 लाखाच्या आत जे शेतकरी आहेत आणि 30 सप्टेंबरच्या आत थकीत पडलेत, अशा शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ मिळू शकतो. जास्तीत जास्त शेतकरी याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर रेग्युलर शेतकऱ्यांचं सरसकट सर्वच रेग्युलर शेतकरी घेणार का, किंवा उर्वरित काही शेतकऱ्यांना याच्यामधून वगळलं जाणार, ह्याही बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर मॉर्गेज कर्ज आणि पीक कर्ज, शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जर पाहायला गेला तर फक्त पीक कर्जच यामध्ये माफ होणार आहे. बाकीचं कुठलंच कर्ज याच्यामध्ये माफ होणार नाही शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे त्याच शेतकऱ्यांचं पीक कर्ज, मॉर्गेजचं कर्ज माफ होणार नाही आहे. कारण काही गोष्टी उघड होऊ शकतात, परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या 2020 म्हणा, इसवी सन 2020, 22, 23 यातून किती शेतकरी याच्यामधून पात्र केले जातील. राज्य सरकारनं शेतकऱ्याच्या बाबतीत एक हळवारूपणा घेऊन राज्य सरकारकडून एक चांगला जर दिलासा द्यायचा असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ह्याच्यामध्ये वर्णी लागणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. कारण परत 2017मध्ये खूप शेतकरी याच्यामध्ये वंचित राहिलेले आहेत. आता जरी काही शेतकरी वंचित राहिले तर ते परत शेतकरी थकीत पडू शकतात. त्या शेतकऱ्यांना परत पीक कर्ज मिळण्यासाठी अडचण निर्माण होते. आणि जास्तीत जास्त रेग्युलर ज्या शेतकऱ्यांना अटी आणि नियम निकष नसू नये, कारण त्या जर शेतकऱ्याला आता जर तुम्ही अटी आणि नियम निकष लावले तर तो भविष्यात रेग्युलर शेतकरीही कर्जमाफीच्या आशेनं परत तो थकीत पडू शकतो. या सर्व गोष्टीचा विषय राज्य सरकारनं सिरियसलीपणे घेऊन जास्तीत जास्त शेतकरी रेग्युलर असो अथवा थकबाकीदार असो कसे पात्र करता येतील, या पात्रतेचे निकष किती सौम्य केले जातील हे पाहणं गरजेचं आहे. राज्य सरकार गरीब आणि गरजू हे विषय चांगले आहेत, मोठाले लोक हाही विषय चांगला आहे, परंतु जेवढे गरीब असोत अथवा गरजू असोत त्यांनाही जास्तीत जास्त नियम अटीच्या जाळ्यात राज्य सरकारनं न घालता योग्य ते पद्धतीनं येणाऱ्या 15 तारखेला त्याच्यानंतर जो अभ्यास त्यांचा होईल त्याच्यानंतर सर्व शेतकरी पात्र किती आहेत व अपात्र किती आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कारण ज्या कर्जमाफीची वाट आजपर्यंत आपण पाहत होतो त्या कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. नियम अटी निकषचा डाटा राज्य सरकारकडे आता ते 15 तारखेला पोहोचणार आहे. हा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर नियम अटी निकष लावून त्याच्यानंतर कोणते शेतकरी पात्र होतील या गोष्टी आता भविष्यात पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं राज्य सरकारकडे डाटा 15 तारखेला आल्यानंतर 15 तारखेच्या पुढून राज्य सरकारकडून यावर अभ्यास केला जाईल. अभ्यास करून नियम अटी निकष ठरवले जातील. नियम अटी निकष ठरवून GR काढला जाईल आणि तो GR राज्य सरकार राज्याच्या जनतेपुढे मांडला जाईल. त्या दिवशी तुम्हाला समजणार आहे की कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार आहेत आणि अपात्र होणार आहेत. पीक विम्याचा प्रश्न जर झाला शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून सर्व शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत. आपला व्हिडिओ टाकल्यानंतर खूप कमेंट करत आहेत की विषय पीक विमा आल्याशिवाय व्हिडिओ बनवू नका असे काही शेतकरी म्हणत आहेत. पूर्ण शेतकरी जाजावलेला आहे, पीक कर्ज असो पीक विमा असो. परंतु शेतकरी मित्रांनो, निश्चित या एप्रिल महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल हे खात्रीनं सांगतो. त्याबाबत अपडेट जरी आली तर लागलीच चॅनलवर व्हिडिओ येऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.